नमस्कार. नवीशा रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत एकदम कुरकुरीत हेल्दी रेसिपी मखाना चाट. संध्याकाळच्या वेळेस काहीतरी चटपटीत खावंसं वाटतं, पण मध्येच डाएटची आणि आरोग्याची काळजी आडवी येते. बरोबर आहे ना मग? चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर मी मखाणे घेतलेले आहेत. आता हे मखाणे आपण भाजून घेणार आहोत. कुरकुरीत होईपर्यंत स्लो फ्लेमवर भाजून घ्यायचे आहेत आपल्याला मखाणे. भाजले का नाही बघूया आपण. हातावर असं चुरा होत असेल तर समजायचे भाजलेले आहेत. भाजलेले आहेत. आपण साईडला काढून घेतोय आता. मखाण्यांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि प्रोटीन असते, त्यामुळे हा एक उत्तम गिल्ट फ्री स्नॅक्स आहे. नक्की ट्राय करा. आता साईडला काढून घेतलेले आहेत. हाताने पण चुरला जातोय, चुरा होतोय म्हणजे व्यवस्थित असे भाजलेत. आता साहित्य पण सांगते तुम्हाला. आपण जे मखाणे भाजून घेतलेले ते हे एक छोटासा कांदा कापून घेतला आहे, अगदी बारीक कापून घेतला आहे. थोडीशी कोथिंबीर आणि एक छोटा टॅमॅटो मी कापून घेतलेला आहे बारीक. हिरवी चटणी पुदिन्याची घेतलेली आहे. चिंच आणि गुळाची चटणी आहे. एक वाटी भरून दही घेतलेले आहे. आंबट दही घ्यायची नाही आहे. बारीक शेव घेतली आणि मसाल्यांमध्ये चवीनुसार मीठ घेतले. लाल मिर्च पावडर, चाट मसाला आणि भाजलेल्या जिऱ्याची पूड घेतलेली आहे. प्रथम आपण ही दही आहे ना एका बाउलमध्ये घेऊन व्यवस्थित फेटून घ्यायची. मी आधी पण फेटलेली आहे, पण आत्तासुद्धा व्यवस्थित एक अर्धी गुठळी राहिली असेल, त्यामुळे अजून एकदा फेटून घेते. आता त्याच्यामध्ये आपण मखाणे टाकणार आहोत. आता मखाणे टाकून घेऊ आपण त्याच्यामध्ये. व्यवस्थित फेटून झालेलं आहे आपलं मखाणे. पण दहीमध्ये आपल्याला फक्त अर्धा मिनटं ठेवायचं आहे, जास्त वेळ ठेवायचं नाही आहे. आपल्याला मखाणा क्रंची हवा आहे, सॉफ्ट नको आहे, त्यामुळं अर्धा मिनटंच ठेवायचं आहे दहीमध्ये. आता एक झाकण ठेवू त्याच्यावर आणि एक अर्धा मिनटासाठी ठेवून घेऊ. अर्धा मिनटं ठेवतो आहे आपण आणि लगेच झाकण काढायचं आहे अर्धा मिनटानंतर ना. हे बघा, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं परत एकदा. आता आपण जे साहित्य घेतलेले आहे टॅमॅटो, कांदा ते टाकणार आहोत. कांदा घेतलेला आहे, तर थोडीसा कांदा टाकते. तुम्हाला जर जास्त टाकायचं असेल टाकू शकता. मी थोडा घेतलेला आहे आणि थोडाच टॅमॅटो टाकतोय. तुम्हाला यात हव्या असलेल्या भाज्या किंवा आवडीनुसार तिखट मीठ तुम्ही कमी जास्त करू शकता, किंवा त्याच्यामध्ये बुंदी किंवा पापडी असं काही टाकायचं असेल तर टाकू शकता. टॅमॅटो टाकलेला आहे. आता आपण पुदिन्याची हिरवी चटणी टाकतोय त्याच्यामध्ये. खूप छान रेसिपी लागते पण ही मखाना चाट. आता चिंच आणि गुळाची चटणी टाकतोय त्याच्यामध्ये आपण. भरपूर अशी चटणी टाकायची, चिंच आणि गुळाची. आता आपण जे तिखट घेतलेले आहेत मसाले ते टाकतोय. चवीप्रमाणे मीठ टाकतोय थोडंसं आणि लाल मिर्च पावडर टाकतोय. आता तुम्हाला जर हिरवी मिरची बारीक कापून टाकू शकता. मी टाकलेलं नाही, लाल मिर्च पावडरचा वापर केलेला आहे. आता जिरा पावडर टाकलेली आहे. चाट मसाला टाकतोय आपण आणि जिरे भाजून त्याची पावडर केलेली आहे, त्याची पावडर टाकतोय आपण. फ्लेवर खूप छान येतो हे भाजलेल्या जिऱ्याची पावडरची. आणि भरपूर अशी बारीक शेव टाकायची, भरपूर अशी. खूप छान लागते ह्याच्यामध्ये. आता त्याच्यामध्ये तुम्हाला जर पाणीपुरीच्या पापड्या टाकायच्या असेल किंवा खारी बुंदी टाकायची असेल ना टाकू शकता. मी टाकलेलं नाही आहे. मी ज्या घरामध्ये अवेलेबल साहित्य आहे त्याच्यामध्येच केलेलं आहे मखाना चाट. आता थोडीशी कोथिंबीर टाकतो आपण त्याच्यावर. थोडीशी टाकायची, पण एक नंबर लागते ही चाट. नक्की ट्राय करा. लहान मुलांच्या छोट्याशा भुकेसाठी म्हणा किंवा टिफनसाठी म्हणा, हा मखाना चाट नक्की ट्राय करा. आणि मखाना चाटची एक बाईट खाल्लात ना जिभेवर नुसती चव रेंगाळत राहील, एवढी सुंदर रेसिपी आहे. परत एकदा त्याच्यावर चिंच आणि गुळाची चटणी टाकूया आपण आणि पुदिन्याची चटणी टाकायची. भरपूर अशी सेव टाकायची आहे त्याच्यावर. खूप छान रेसिपी आहे. तयार झालेली आहे आपली चटपटीत आणि कुरकुरीत मखाना चाट. खाण्यासाठी अगदी तयार.
तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. परत भेटूया अशाच छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना बाय बाय.